खर्च झालाय आणि पुलाची लांबी रुंदी कमी झाली का? त्या पुलासाठी योगेश अण्णा टिळेकर विधानसभेचे आमदार असताना त्यांनी 22,93,00,000 रुपये ह्या पुलासाठी आणलेले होते. पण आपण जे मागे बोर्ड पाहत आहोत त्या बोर्डावर फक्त 14,60,00,000 रुपये खर्च झालेले आहेत. मग यात तर त्यांनी पुलाची उंची कमी केलेली आहे आणि जो पूल डबल होता तो सिंगलच पूल झालेला आहे. त्यांनी परत शासनाला तो पैसा परत पाठवलेला दिसतोय. जर या ठिकाणी जर पैसा परत पाठवलाय तर याचा अर्थ की ह्या ठिकाणी पुलाचं त्यांची कोणातरी दबावाला बळी पडून त्या ठिकाणी पुलाची रुंदी आणि पुलाची उंची या ठिकाणी त्यांनी कमी केलेली आहे. तसंच जे मी म्हणतो की योगेश अण्णांनी पाणी योजना आहे, पुलाचं काम आहे की रेल्वे उड्डाण पूल आहे, नदीवरचा पूल आहे, ही जी महत्वाची मोठी मोठी कामं केलेली आहेत. तसं विद्यमान आमदारांनी एक सुद्धा सांगावं की मी एक मोठं काम आहे जे लोकांच्या लक्षात राहील, एक पाणी टाकी बांधली किंवा पूल बांधला, काय त्यांनी केले. हा रस्ता सुद्धा रेल्वे पुलापासून तर मांजरी पुलापर्यंत हा योगेश अण्णांच्या फंडातून झालेला आहे. आणि विद्यमान आमदाराला विनंती आहे की ज्या ज्या ठिकाणी तुमचे कार्यक्रम होते, तुमचे या ठिकाणचे स्थानिक तुमचे पदाधिकारी या ठिकाणी आमच्या भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्याला कार्यकर्त्याला डावलतात, तुम्ही सुद्धा आम्हाला डावलताय. तर युती धर्म फक्त आम्हीच पाळायचा का? जरी आज तुम्ही असंच वागणार असेल तर इथून पुढे आम्हाला बी युती धर्माला आम्हाला तिरंदाजी यायला लागेल. आम्ही युती धर्म पाळणार नाही हे आम्हाला या ठिकाणी सांगावंसं वाटतं.